दिव्य गुणों की धारणा पर ध्यान। बाबा ने अंतर्मुखता, गंभीरता, सहनशीलता, नम्रता आदि आदि दिव्य गुणों की धारणा के लिए ज्ञान के बहुत गुह्य रहस्य समझाए। उससे यज्ञवत्सों के जीवन में दिव्यता और हर्ष दिनों दिन बढ़ते गए। आता मम्मांची आणि बाबांची पालना सुरू झाली होती। तर त्यावेळेला बाबांनी इतकी सुंदर त्यांची पालना केली, त्यांच्यामध्ये दिव्य गुणांची धारणा कशी होईल हे बघितलं। त्या हिशोबाने त्यांना सगळं ज्ञान दिलं, सगळे रहस्य समजवले की त्याचा फायदा काय आहे दिव्य गुणांचा, आणि ते नसल्यामुळे काय गोंधळ झाला जीवनामध्ये। त्यामुळे मग सगळ्यांच्या जीवनामध्ये ते दिव्य गुण यायला लागले आणि त्याचा परिणाम ही सगळ्यांच्या जीवनामध्ये दिव्यता आणि आनंद दिवसेंदिवस वाढत गेले, जे तिथं भाई बहिणी होते। म्हणजे जितके आपल्यामध्ये दिव्य गुण येत जातील तितकं आपला आनंद वाढत जाणार आहे। हा फायदा है। यज्ञ माता और यज्ञ पिता द्वारा अलौकिक शिक्षा और पालना। बाबा ने तथा मम्मा ने, जिनको हम यज्ञ माता और यज्ञ पिता के अलौकिक नाम से भी याद करते थे, यज्ञवत्सों को खान पान आदि की पूरी सुविधाएं दी। खूप लक्ष ठेवायचे मम्मा आणि बाबा, यज्ञ माता आणि यज्ञ पिता। यज्ञवत्सों ने ऐसा सुख अनुभव किया और उन्हें यज्ञ माता यज्ञ पिता से वह स्नेह मिला कि उन्हें स्वर्ग का सुख भी फीका लगने लगा। आपण बघितलं आता दादींनी काय सांगितलं कि वो जो स्वर्ग है वहां पर तो बहुत कुछ होगा, आप राजा रानी बनेंगे, सब कुछ होगा, लेकिन बाबा नहीं होगा वहां पर। कमी काय सतयुगामध्ये बाबा नाहीये, तर त्याच्या सोबतीचा आनंद जो घ्यायचा आहे तो चान्स आपल्याला आताच आहे। तर हे जे 350 भाई बहिणी होते त्यांनी डायरेक्ट आनंद घेतलेला आहे आणि आपल्याला सूक्ष्म रूपामध्ये आनंद घ्यायचा आहे। आपण असा अनुभव करायचा आहे की जसं 350 जणांची पालना बाबांनी केली त्यावेळेला आपण होतो तिथं। सचित्र आपण बघायचं, जशी आपण कहाणी ऐकतोय तर ही आपलीच कहाणी चाललेली असं आपण चित्र बघायचंय। म्हणजे आपली जरी त्यावेळेला तशी पालना नाही भेटली आपल्याला, पण आता मानसिक पालना भेटेल आणि आपण सूक्ष्म वतनमध्ये जाऊन पण तो अनुभव करू शकतो की बाबा माझं लक्ष ठेवतोय, सगळं माझ्या खाण्यापिण्याचं लक्ष ठेवतोय, माझं राहण्याचं उठण्या बसण्याचं सगळं लक्ष बाबा ठेवतोय। अशा प्रकारचा अनुभव आपण करू शकतो, कारण बाबा काही फक्त 350 जणांसाठीच नाही आला, सगळ्यांसाठी आलेला आहे। तो उनको इतना सुख इतना प्यार बाबा ने दिया कि उनको स्वर्ग का सुख भी फीका लगने लगा। जो बाबा समझाता था सतयुग आने वाला है, ये उनको ऐसा लगने लगा कि बाबा ही तो है हमारे साथ अभी, और इससे आगे क्या चाहिए। तो उन्हें स्वर्ग का सुख भी फीका लगने लगा और उन्हें इस संसार की तथा दैहिक संबंधों की भी सुध बुध भूल गई। आहा, इस पुरुषोत्तम संगम युग में यह जो धर्म के माता पिता से सभी को निष्काम शुद्ध और आत्मिक प्यार मिला उसका वर्णन करना असंभव है। जे शुद्ध प्रेम, जे आत्मिक प्रेम भेटलं त्याचं वर्णन नाही होऊ शकत शब्दामध्ये। आपणही तो अनुभव आता करायचा आहे। बाबा प्रेम करतो आपल्यावरती, म्हणूनच तर आपण त्याचे शब्द ऐकू शकतो डायरेक्ट। त्याचे शब्द सगळ्यांपर्यंत नाही पोहोचत, आपल्यापर्यंत पोहोचताय, याचा अर्थ बाबा आपल्यावरती प्रेमाचा वर्षाव करतोय, बाबांची नजर आपल्यावरती आहे। करोड़ों रुपए खर्च करने पर भी नहीं मिल सकता। जो प्यार है शुद्ध आत्मिक प्यार, करोड़ों रुपए खर्च किए तो भी नहीं मिल सकता है। वो काही ना काही स्वार्थ राहील त्याच्यामध्ये, काही ना काही भेसळ राहील, पण बाबांचे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ बच्चांकडून नसताना इतकं प्रेम, इतकी पालना केली। इस पृथ्वी पर
ईश्वर द्वारा पालना लेने का वही एक सुनहरा अवसर सारे कल्प में आत्माओं को मिलता है. तर आता आपण बघितलं की जयंती दीदी गुलजार दादींना प्रश्न विचारत होते सतयुगाविषयी, आणि गुलजार दादी अटेन्शन कुठे खेचत होत्या? संगमयुग. सतयुगाचं सांगितलं त्यांनी, जे सांगायचं होतं, जे नवीन गोष्ट आपल्यालाही कळाली आज, जे जयंती दादींना क्लिअर झाली. तर सतयुगाचं सांगितलं त्यांनी, पण फोकस त्यांचा कुठे होता? तुम्ही संगमयुगाचा आनंद घ्या. सतयुगाची तयारी तर ऑटोमॅटिक होऊन जाईल, पण आधी संगमयुगामध्ये श्रेष्ठ ब्राह्मण जीवन आपलं बनवायचंय आपल्याला. तो बाबा का जो प्यार है वो हमारे ऊपर बरसता रहेगा. बाबा का प्यार हम प्राप्त कर सकेंगे अभी. तो जिन्होंने उसका अनुभव किया है वे गोप गोपियां ही इसे जानती है और कोई नहीं जानता. भगवान कैसे पालना करता है, भगवान कैसे प्यार करता है. जो संगम युग के हम सब बाबा के बच्चे गोप गोपियां हैं, और हमें इसका आनंद लेना है, इसका अनुभव करना है. हम जब बाबा के शब्द सुनते हैं तब भी अतीन्द्रिय सुख ले सकते हैं. उन शब्दों पर पूरा ध्यान होना चाहिए हमारा, तब हम पूरा संपूर्ण आनंद ले सकते. किती प्रेम करतो बाबा आपल्यावरती, त्याच्या शब्दामधून तो व्यक्त करत असतो. त्यामुळे आपण त्याचे जेव्हा शब्द ऐकतो तेव्हा त्याचा संपूर्ण आनंद घेऊ शकतो. जेव्हा आपण त्याच्या आठवणीमध्ये बसलेलो आहे तेव्हा आनंद घेऊ शकतो. जेव्हा आपण ती कहाणी ऐकतो तेव्हा आनंद घेऊ शकतो. जेव्हा आपण दादींचे मोठ्यांचे अनुभव ऐकतो तेव्हा अनुभव घेऊ शकतो. स्वतःला त्या स्थितीमध्ये स्थित करायचं. जे काही ऐकतोय आपण, हे जे काही भक्ती मार्गामध्ये चालतात त्यांची कहाणी चाललेली आहे, बस हे काहीतरी सांगताय, त्यांचं ऐकायचंय, मजा येते, खूप चांगलं रंगवून सांगताय. यहां पर हमें ये जो कहानी हम ब्रह्मा बाबा की सुन रहे हैं या बाबा के महावाक्य सुनते हैं, उसमें हमें अपने आप को अटैच करते चलना है. माझं काय याच्यामध्ये, आता मला काय करायचंय. इस राजऋषि कुल में बाबा ने न केवल पिता का, शिक्षक का और धर्म ज्ञान दाता का पार्ट बजाया, बल्कि वे वत्सों को अति प्रेम से सागर के तट पर घूमने भी ले जाते, उन्हें पिकनिक भी कराते. असं नाही की कोरडं ज्ञान दिलं. बाबांनी बच्चांना सगळ्या प्रकारचा आनंद घेऊ दिला. स्वतः जायचे बच्चांना फिरायला घेऊन. तो अभी भी हम बाबा के साथ घूमने जा सकते हैं. जब हम अनुभव करते हैं योग में, बाबा का हाथ पकड़कर हम चल रहे हैं, गार्डन में चल रहे हैं, ऊपर आकाश में जा रहे हैं, बगीचे में जा रहे हैं, वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव आपण घेऊ शकतो. आणि जसं आपण चित्रण करतोय मध्ये, तर तसं बिलकुल ती जी बाबांची जी मशिनरी आहे त्यामध्ये बाबांना हे दिसेल की बच्चा ये अनुभव करना चाहता है, तो वो हमें अनुभव मिलता जाएगा. तर बाबांनी डायरेक्ट दिला त्यांना, आणि आपल्याला आता मानसिक रूपाने घ्यायचं आहे, आणि तिथं स्वतःला समजून आपण तो आनंद पुन्हा घेऊ शकतो. तो उन्होंने पिकनिक करते, उनके लिए खेलकूद की सब व्यवस्था का ख्याल रखते. उनमें से किसी का स्वास्थ्य बिगड़ता तो उसकी चिकित्सा तथा सेवा के लिए सभी तरह का समुचित प्रबंध बनाए रखते. तर हे जे आपण बघतो आता मधुबनला गेल्यावर पण सगळ्या व्यवस्था आहे, सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे. मधुबनला काय नाहीये, कुठेही काही प्रॉब्लेम आला तर प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तिथं आहे. तर ही पद्धत केव्हापासून आहे? जेव्हा 350 जण होते यज्ञामध्ये, तेव्हापासूनची पद्धत आहे. जो यहां आया है उसकी बाबा पूरी तरीके से देखभाल करता है. तेव्हा डायरेक्ट करत होता, आता इनडायरेक्ट करतो, एवढंच आहे. पण सगळ्या व्यवस्था करून ठेवलेल्या आहे. तर ती जी पालना पहिले होती तीच पालना आता पण आहे. तो समुचित प्रबंध बनाए रखते, किसी भी वस्तू की कमी न थी. सगळं काही भरपूर होतं. कधी कोणाला नंतर थोडासा बेगरी पाठ झाला, नंतर परीक्षा होती बच्चांची, नंतर जो सुरुवातीचा काळ होता कशाचीही काही कमी नव्हती. आणि आज पण आपण बघतो कशाची काही कमी नाही मधुबनमध्ये. सब बाबा के बच्चे, बहुत बड़े बड़े बच्चे हैं, बड़े दिल वाले बच्चे हैं. हम सब मिलकर ये यज्ञ चला रहे हैं. 140 देशों में ये यज्ञ चल रहा है. बाबा के बच्चे सब मिलकर इस यज्ञ को चला रहे हैं.
तो यज्ञ में कमी नाही. सगळ्यात जास्त श्रीमंत जर कोणी असेल तर ब्रह्माकुमारीच आहे संपूर्ण दुनियेमध्ये, कारण इतके बच्चे. तो कितने ही अच्छे किसी के लौकिक माता पिता हो, ऐसा सुख, ऐसा लाड प्यार, ऐसा लालन पालन कोई भी कभी नहीं दे सकता. बाबा ने ही माता का भी पार्ट बजाया और भक्ति मार्ग में यह जो शुभेच्छा भगवान के प्रति व्यक्त की जाती है कि हे प्रभु तुम ही माता और तुम ही पिता हो और तुम्हारी कृपा से सुख घनेरे है, इसका प्रैक्टिकल अनुभव यज्ञवत्सों ने इस ज्ञान मार्ग में किया. बाबांनी माताचाही पार्ट बजावला, पिताचाही पार्ट बजावला आणि ज्ञानदात्याचाही पार्ट बजावला. तर त्यांनी तो पार्ट डायरेक्ट प्रॅक्टिकल मध्ये करून दाखवलं. आणि आता पण तो आपला माता पिता रूपामध्ये, म्हणूनच भक्ती मार्गामध्ये गातात की तुम्ही ओ माता तुम्ही ओ पिता. तर हे फक्त भक्ती मार्गावाले गातात फक्त, पण तो इथं डायरेक्ट पालना करतो माता पित्याच्या रूपामध्ये. हे इथं डायरेक्ट तो पालना करतो म्हणून ते गायन आहे. भक्ती मार्गवाल्यांनी जे गीत बनवलं, जे भजन गातात, जे समजतात की तो आपला माता पिता आहे, पालन करताय, पण तो पालन केव्हा करतो, आपली पालना केव्हा करतो, या संगमयुगामध्ये. जे संगमयुगामध्ये त्याचे बनतात त्यांची पालना करतो तो. हे प्रॅक्टिकल मध्ये बाबांनी केलेलं आहे, म्हणून भक्ती मार्गामध्ये ती गोष्ट आलेली की तो माता पिता है. तो इसका प्रैक्टिकल अनुभव यज्ञवत्सों ने इस ज्ञान मार्ग में किया. परमपिता परमात्मा शिव ने प्रजापिता ब्रह्मा के तन में दिव्य प्रवेश करके माता पिता के रूप में आत्माओं को ऐसा लाड प्यार दिया जिसका यज्ञवत्सों के मन चित्त में कभी संकल्प ही न था. इतकं प्रेम दिलं, इतकं लाड केले की ज्याचा संकल्प, ज्याचा विचार सुद्धा कधीही जे ज्ञान मार्गामध्ये आले त्यांनाही नाही वाटलं की इतकं आपल्याला प्रेम मिळणार, इतकी पालना मिळेल, परमेश्वर आपली पालना करेल. बाबांनी ते सगळं केलं आणि म्हणूनच भक्ती मार्गामध्ये ते गायन आहे. आणि आज पण बाबांची तशीच पालना आपल्याला घ्यायची, फक्त त्याचा बच्चा बनून राहायचं. कोणत्याही प्रकारचं नाम मान शान मध्ये न राहता बाबांचा छोटासा बच्चा बनून राहायचं, तर बाबा आपली पालना करेल. आपण मधुबन मध्ये गेल्यानंतरही तो अनुभव करतो की कशी पालना मिळते. कौन कराता है, किसी के द्वारा हमें पालना मिलती, वहां पर कराने वाला कौन है, उनकी बुद्धि को टच करने वाला कौन है, वो हमारा माता पिता है. वो हमारा ख्याल डायरेक्ट नहीं रखता है, वो रखवाता है. लेकिन आज भी वो हमारी पालना कर रहा है, उसकी पालना में हमें रहना है. तो उसके लिए हमें उसका बहुत नन्हा सा प्यारा सा मीठा सा बच्चा बनकर रहना पड़ेगा. अच्छा, ओम शांति.